त्यामुळे आपण करतोय दुसरी रेसिपी नाचणीचे क्रिस्पीज. नाचणी क्रिस्पीज लागणारं साहित्य आहे नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, नंतर आपण घेतलं दही, पालक पेस्ट, आलं लसणाची पेस्ट, नंतर साखर, नंतर धणे, जिरे, तीळ आणि इथे घेतलेले कढीपत्ता, नंतर आपण घेतलं मीठ, लाल तिखट, हळद. आपण आता करतोय नाचणीपासून स्नॅक करतोय नाचणी क्रिस्पीज. आपण बघितलं की नाचणी आणि गव्हाचं पीठ हे दोन्ही आपण एकत्र केलं. त्याच्यामध्ये आपण तीळ टाकलेत, तिखट टाकलं आहे, नंतर रोस्ट करून घेतलेली जिऱ्याची पूड, धणे पूड ही टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि तेल गरम करून टाकलं आहे, दही टाकलेलं आहे, पालक पेस्ट हे सगळं टाकलेलं आहे. या सगळ्या गोष्टी घटक एकत्र करून किंचित पाणी टाकून त्याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. आपण कणिक मळतो तसंच. आणि त्याच्यामध्ये आपण करी लीव्ज म्हणजे कढीपत्ता पण थोडासा ड्राय रोस्ट करून पॅनमध्ये रोस्ट करून त्याची पूड करून त्यात टाकली आहे, म्हणजे आणखीन तो फ्लेवरफुल आणि मस्त होणार आहे आपली डिश त्याच्यामुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. थोडंसं मी तीळ टाकते खाली आणि थोडीशी कणिक गोळा करूया आपण आणि आपल्याला याला लाटायचं आहे. त्यातलं कमीत कमी मी कणिक वापरतोय. खूप जास्ती कणिक झाली तर ते काळं जास्ती पडू शकतं, त्याच्यामुळे कमीत कमी आपण कणिक वापरतोय आणि याला असं थोडं तीळ लावून लाटून घेतोय. आकार आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला करायचा आहे. चौकोनी, त्रिकोणी किंवा शंकरपाळ्याचा आकार करायचा असेल तसा करता येईल आपल्याला. डायमंड शेप किंवा प्लेन पट्ट्यांचा आकार पण चालेल. याचे काप करून झालेले आहेत आणि आता काय करायचं आपल्याला फक्त तळायचं आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे ज्यांना बेक करायचं असेल त्यांनी 15 ते 20 मिनटं बेक करायचं आहे 200 डिग्रीजवर. आणि बेक करताना मात्र त्याच्यावरती ना एक थोडंसं पाणी आणि तेल मिक्स करून एक स्प्रे त्याच्यावर मारला ना मधनं तर त्याला शाईन छान येते. दिवाळीचं एक निमित्त आहे, पण इतर वेळी पण खायला हा स्नॅक्स छान आहे. मुलांना शाळेतनं आल्यानंतर भूक लागते किंवा आपण ऑफिसमधनं येतो तेव्हा काहीतरी खावंसं वाटतं. तर इतर काही कारण खाण्यापेक्षा घरी बनवलेलं असं काही जास्ती पौष्टिक आहे. त्याला मी मध्यम आचेवर तळतोय आणि 5-7 मिनटं याला लागणार आहे तळायला. कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळायचे त्याला. आता त्याचा रंग पण बदललेला आहे आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत. वा, त्याला फक्त थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर क्रिस्पी होणार आहेत ते.